श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत करणारे लोक चंद्र, भगवान सत्यनारायण आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, पैशाची कमतरता दूर होते, मालमत्ता आणि समृद्धी वाढते. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने पुण्य मिळते, अशी धार्मिक भावना आहे. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा असते. चैत्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे कारण याच दिवशी हनुमान जयंती देखील येते. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला होता, म्हणून हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही 12 एप्रिल रोजी सकाळी 3:21 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 संपणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा ही 12 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पौर्णिमेचे व्रत, स्नान आणि दान देखील केले जाणार आहे. मराठी नवीन वर्षातील ही पहिलीच पौर्णिमा असल्याने आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात. तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय उद्या शनिवारी आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर या उपायामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तरी घरामध्ये या एका ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक काढल्याने घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा राहील, घरातील दारिद्र्य संपून घराची भरभराट होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, घरात आपल्याला नेमकं कुठे स्वस्तिक काढायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी चंद्र हा परिपूर्ण असतो आणि त्याचबरोबर हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो. धनप्राप्तीसाठी सर्वात जास्त महत्त्वाचा हा दिवस. या दिवशी देवी लक्ष्मी सर्वांची इच्छा पूर्ण करते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राचीन ऋषीमुनींनी त्यांच्या धर्मातील अनुभवावर काही विशेष चिन्ह तयार केली आहेत. ही चिन्ह शुभ भावना प्रकट करतात. असंच एक प्रतीक आहे स्वस्तिक. स्वस्तिकचा अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो. स्वस्तिक हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. ज्या घरामध्ये पूजेच्या वेळी स्वस्तिकचे शुभचिन्ह बनवले जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी राहते आणि कुटुंबामध्ये समृद्धी नांदते. या कारणामुळे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वस्तिक हे बनवले जाते. आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह भगवान श्रीहरी विष्णूंचं आसन आहे. ज्या घरामध्ये स्वस्तिक शुभचिन्ह काढलेलं असतं तिथे भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा असते आणि त्याच घरामध्ये देवी लक्ष्मी ही अखंड नांदते. स्वस्तिक घरामध्ये काढल्याने देवी देवता घरामध्ये प्रवेश करतात आणि अशा घरामध्ये सुख समृद्धी वास करते. जीवनामध्ये खूप समस्या येत असतील तर हा उपाय जो आहे तो चमत्कारिक आणि फायदेशीर मानला जातो. स्वस्तिक काढल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घरामध्ये असलेले वास्तुदोष तसेच पितृदोष नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट होते आणि घरामध्ये देवी लक्ष्मी जी आहे ती अखंड वास करते. देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय ही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आहे आणि स्वस्तिक हे सांगितल्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंचे प्रतीक आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढलेले असते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही आगमन करते आणि पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. तिच्या स्वागतासाठी देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी आपल्याला हे जे स्वस्तिक शुभचिन्ह आहे ते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काढायचं आहे. जर आपल्या घरामध्ये कुठलेही दोष असतील, मग ते वास्तुदोष असतील किंवा आपल्याला असलेले घरातील प्रखर पितृदोष असतील किंवा जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे, त्यामुळे घरामध्ये अनेक अडचणी, समस्या उद्भवतात. ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये पैसा टिकत नाही आणि त्या कारणाने खर्च होतो. घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढतो. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहत नाही. घरामध्ये भांडण, क्लेश वाढतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत मतभेद होत राहतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. आणि देवी लक्ष्मी ही अशाच ठिकाणी नांदते जिथे सुख, शांती आणि समाधान आहे. म्हणूनच आपल्या घरातील जे दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला या एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. पण आता हे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्हाला
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर अंघोळ करायची. अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी न चुकता तुम्हाला 2 ते 3 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतर सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढण्यासाठी थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत, धूप घ्यायचा आहे आणि एक दिवा देखील आपल्याला घ्यायचा आहे. आता हे ताट घेऊन आपल्याला सर्वप्रथम काय करायचं की आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध आपल्याला या कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना ते परिपूर्ण काढावं. स्क्रीनवरती दिसते अगदी त्याच प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्हीही बाजूला देखील कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी तसंच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये प्रवेश करत असते. तर जी ही नकारात्मक शक्ती आहे, अदृश्य वाईट शक्ती आहे, ती घराबाहेर निघून जावी यासाठी आपण जर मुख्य प्रवेशद्वारावरती अशा प्रकारे स्वस्तिक काढलं, तर कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. त्यानंतर आपल्याला या स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या. हळदी कुंकू वाहून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरचं दुसरं स्वस्तिक जे आपल्याला काढायचं आहे ते आपल्याला आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये काढायचे. गॅसच्या वरची जी भिंत असते तिथे हे स्वस्तिक आपल्याला काढायचं, कारण स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो आणि देवी अन्नपूर्णा ही देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये देखील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि त्याचं देखील तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे. त्यापुढे तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे. देवघरामध्ये मागील बाजूस कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे, कारण देवघरामध्ये देवी लक्ष्मी तसेच इतर देवी देवतांचा वास असतो आणि सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं असतं तिथे देवी देवता प्रवेश करतात, त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. म्हणून एक स्वस्तिक तुम्हाला देवघरामध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर स्वस्तिक आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जिथे पैसा, सोनं, नाणं वगैरे ठेवतो त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. जिथे आपण सोनं, पैसा त्याचबरोबर इतर दागदागिने ठेवतो ते देवी लक्ष्मी स्वरूप असतं आणि ह्या ठिकाणी देवी लक्ष्मीचं निवासस्थान असतं. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी विष्णूंचं आसन आहे आणि हे आसन जिथे काढलेलं असतं तिथे देवी लक्ष्मी अखंड वास करते. म्हणूनच आपल्या घरातील पैसा कधीही संपू नये, पैशामध्ये बरकत राहावी, पैसा वाढावा यासाठी आपल्याला तिजोरीमध्ये मागच्या बाजूला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून सगळ्यात शेवटी आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ देखील आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. तुळस जी आहे ती भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीजवळ हे स्वस्तिक चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काढल्याने देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं. मग आता तुमची तुळस तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात ठेवलेली असेल किंवा बाल्कनीत ठेवलेली असेल, जिथे कुठे तुळस असेल तिथे तुळशीच्या मागच्या बाजूला किंवा तुळशीच्या वृंदावनावरती थोडीशी जागा असेल तर वृंदावनाच्या वरती देखील तुम्ही हे स्वस्तिक शुभचिन्ह काढायचं. स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे ते शुभचिन्ह काढायचं. त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आपण घेतलेला होता तो दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे. तर या 4 ठिकाणी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील. घरातील दारिद्र्य संपून आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.